या शब्दाने, हरे कृष्ण महामंत्राच्या शब्दाने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पण वृंदावनला आला तर आपल्याला काय वृंदावनला आलेला होता. आठवत आहे? एका आठवड्या 10 दिवसापूर्वी तिथे जे आलेले होते ते 32 जण आलेले होते असं मी ऐकलं. ही सून हरी 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 हरी. तसे आपण एकाच घरातले आहोत. तर कोणी कोणाचं स्वागत करणार घरामध्ये. हे काही परका तर नाही. तुम्ही परके नाही. आत्मवत् सर्वभूतेषु लोष्टवत् परद्रव्येषु मात्रवत् परदायेषु या पश्यति स पंडितः. असे एक म्हण आहे, असे एक वेदवाणी आहे. त्या व्यक्तीला पंडित म्हणायचं, पंडित किंवा ज्ञानी ज्ञानवान म्हणायचं. पण त्या व्यक्तीला आत्मवत् सर्वभूतेषु एक वचन किंवा एक संकल्पना त्या पाठीमागची. आत्मवत् आपल्यासारखेच आत्मवत् सर्वभूतेषु सर्व जे जीव आहेत ते आत्मवत् माझ्यासारखेच आहेत. जणू ते सर्व मीच आहे. त्यामध्ये मी भगवंत आहे अशी कल्पना नाही. इतरावरती आपण प्रेम करायचं म्हणा. जसं आपण स्वतःवरती प्रेम करतो. आत्मवत् सर्वभूतेषु हरि ओम. आपण सर्व भगवंताचे आहात. मी भगवंताचा, तुम्ही भगवंताचे, आपण सर्व भगवंताचे. अशा प्रकारे आपण एकमेकाचे आहोत, एकमेकाचे आहोत. मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहात. आत्मवत् सर्वभूतेषु. आणि आपण सर्व जर भगवंताला फार प्रिय आहात
भगवंताची त्या भगवंताची लाडकी लेकरा माझ्या गळ्याला विश्रांतीच भेटत होती. विठू माझा लेकूर वाळा पुढे काय संगे गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकूर वाळा संगे गोपाळांचा मेळा. तर विठोबा कृष्ण कन्हैया लेकूर वाळा आहे. लेकूर वाळा लेकूर वाळा लेकूर वाळी कोणाला म्हणतात? उदंड लेकर लेकरच लेकर आजकाल नॉट अलाउड. आम्ही दोघे आणि आमचे दोघे ज्यावेळी लेकरच लेकर होतात असतात त्या मात्र वृंदाना म्हणा. आपण लेकूर वाळा किंवा लेकूर वाळी म्हणतो. भगवंताची किती लेकरं आहेत? किती आहेत? जेवढी लेकरं आहेत ती भगवंताचीच आहेत. जेवढे जीव आहेत ते सर्वच्या सर्व एकाच भगवंताची लेकरं आहेत. भगवंत दोन चार भगवंत नाहीत बरं का. अल्लाह एक भगवंत, यहोवा दुसरा भगवंत आणि तिसरा चौथा भगवंत. भगवंत एकच आहे. एकाच भगवंताची आपण सर्वच्या सर्व लेकरं आहोत. आणि सर्वच्या सर्व लेकरं आईला सर्व मुलं आवडतात की नाही? हा, आपण बऱ्याच जण मात्र मंडळ बसलेला आहे. आपण सर्व भगवंताची आवडती लेकरं आहात. आणि या जन्मामध्ये भगवंतानी आपली निवडी केलेली आहे. आपण निवडलं त्या गर्दीतून जीवाच्या सागरातून आपल्याला भगवान वेगळे करून आपल्या सर्वांना भगवंताच्या नादाला लावतात. ते समजतं तुम्हाला? आमची मराठी भाषा की आमची कोकणी ठीक आहे. विशेष करून भगवंतामध्ये भगवंताचे अनेक रूप आहेत. अद्वैतम अच्युतम अनादि अनंत रूपम बहुने में व्यतीतानि
जन्मानी जन्मानी असं कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणाले. बहुनी में पुष्कळ जन्म, पुष्कळ अवतार होतात भगवंताचे. त्यामध्ये जो लेटेस्ट अवतार आत्ता झालेला अवतार किंवा प्राकट्य आहे कोण? गुड, चांगली गोष्ट आहे. आपल्याला कळतं की कळून चुकतंय. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू की जय. 500 वर्षापूर्वी कृष्ण पुन्हा प्रगट झाले चैतन्य महाप्रभूच्या रूपानं. आणि ते तसे म्हणाले, मी म्हणजे भगवान ज्यावेळी कोणाला तरी भाग्यवान बनवतात, भाग्याचा उदय करतात, म्हणजे भगवान काय करतात? ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ति लता बीज. लॉटरी लागणं म्हणजे भाग्य नव्हे. पण भगवंताच्या भक्तांचा संग लाभणं त्यामध्ये भाग्य आहे. भाग्याचा उदय होतो. चैतन्य महाप्रभूंचे एक विशेष भक्त आचार्य, शास्त्रामध्ये सेनापती भक्त असे म्हटले. सेनापती भक्त तिला प्रभात की जय. आपण सेना आणि ते सेनापती भक्त. एकेवेळी सेनापतीच होते. सेना नंतर एकत्र झाली. 1965 मध्ये प्रभुपाद ज्यावेळी अमेरिकेला गेले त्यावेळी प्रभुपाद एकटेच होते, फक्त सेनापतीच होते. मग हळूहळू न्यूयॉर्कमध्ये आणि अमेरिकेमध्ये सेना एकत्र झाली. आणि प्रभुपाद जिथं गेले एवढ्या उतार वयामध्ये, प्रभुपादांचं वय त्यावेळी 69-70 वर्षाचं होतं. काय नाही 70 वर्षाचा. किती वय? 71. अभिनंदन. ते 70-71 वर्षाची माणसं घर सुद्धा सोडत नाहीत. प्रभुपादांनी देश सोडला. 7 समुद्र पार करून बोटीनं, विमानानं नाही. आम्ही आलो विमानानं आज. पण अशी परिस्थिती निर्माण केली भगवंतांनी. प्रभुपाद जवळजवळ निर्धन होते, निर्धन. बोटीमध्ये बसून, मालवाहू बोटीमध्ये बसून काही लोक इथून बसने जातात गोव्याला समजा.
पण काही लोकांना ट्रकमध्ये लॉरीमध्ये बसून प्रभुपाद मालवाहू जहाजामध्ये बसवून आम्ही आलो 2-3 तास आम्ही पोहोचलो तिथं नागपुरातून सावंतवाडी. पण प्रभुपादांना 1 महिना लागला भारतातून अमेरिकेला पोहोचण्यासाठी. तेव्हा फारच कष्ट केले प्रभुपादाने. कित्येक अडीअडचणींना तोंड देऊन प्रभुपाद पोहोचले न्यूयॉर्कमध्ये. आज आपण माझं भव्य स्वागत केलं त्यासाठी मी आपला आभारी आहे. किंवा म्हणा की आपण पुन्हा प्रभुपादाचं स्वागत केलं आपण आज. तर मी आता सांगणार आहेस. प्रभुपाद जेव्हा न्यूयॉर्कमध्ये पोहोचले, बोटीतून उतरले, प्रभुपादाच्या स्वागतासाठी इथे कोणी सुद्धा नव्हतं. एवढंच नव्हे तर प्रभुपाद दैनंदिनी लिहित होते, डायरी लिहित होते दररोज त्या पुटीमध्ये. त्या डायरीचं नाव हे आहे जलदूत डायरी. बोटीचं नावच होतं जलदूत किंवा जलदूत. बोटीमध्ये बसून देवदूत, प्रभुपाद देवदूत जलदूत बोटीत बसून पोचले अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये. त्या डायरीमध्ये प्रभुपाद लिहितात, त्या बोटीतून उतरल्यानंतर प्रभुपादांना हेही माहिती नव्हतं का तुम्ही उजव्या हाताला वळायचं की डाव्या हाताला वळायचं, कुठं जायचं कुठे. एवढ्या मोठ्या शहरामध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था संस्था प्रभूंनी कित्येक आठवड्यापासून तयारी चालू आहे. मेसेज भेटतात, आपण इथं ठेवणार ना तिथं ठेवणार, एकांत आहे, निसर्ग आहे, हे आहे ते आहे. पण प्रभुपादाच्या स्वागतासाठी कोणी नव्हतं. त्यांच्या राहण्याची काही व्यवस्था नव्हती. यालाही म्हणतात संन्यास किंवा संन्यासी. संन्यासी म्हणजे जो भगवंतावरती अवलंबून राहतो. भगवंत जसा ठेवेल तसा ठेवतो राहतो. याचा हा खरा अर्थ संन्यासी धर्माचा किंवा संन्यास घेण्यापाठीमागचा. हळूहळू आपण काही वाचत, प्रभुपाद लीलामृत नावाचा ग्रंथ आहे, प्रभुपादाचं चरित्र आहे. आपण ऐकत वाचत राहा, वाचा, चरित्र पहा, प्रभुपादाचं चरित्र. थोर महात्मे होऊन गेले काय पुढे. चरित्र त्यांचे पहा जरा,
आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. ते जरूर आपण प्रभुपादांना समजून घ्या, प्रभुपादांचं चरित्र वाचा आणि पहा आपण काय करू शकता. त्यांनी स्थापित केलेल्या या आंदोलनासाठी आपण काय करू शकता. तसं वृंदावनमध्ये जे आलेले होते ते देवाला पोहोचलेले होते त्या एके दिवशी मी म्हणालेलो प्रभुपाद म्हणालो जे प्रभुपाद म्हणाले होते यू डू ॲज आय डिड. तुम्ही तसंच कार्य करा जसं मी कार्य केलं. तसंच काय शासनात प्रभूही करतायत इतके आणि त्या ठिकाणी. ते असं सांगत होतं की एकेवेळी फक्त सेनापतीच होते, त्यानंतर सेना हळूहळू एकत्र झाली आणि 1971 मध्ये मी भरती झालो हरे कृष्ण सेनेमध्ये. माझी एनरोलमेंट रिक्रुटमेंट प्रभुपादांच्या पहिल्याच भेटीमध्ये मी ठरवलं ज्यांना हे माझे गुरु आहेत ते जसं सांगताय तसं मी करणार. हळूहळू मग शिक्षण वगैरे सोडून दिलं. त्या माझ्या नोटबुक्स अँड बुक्स मुक्त झालं नाही. प्रभुपादांनी माझा स्वीकार केला. त्या भाग्यवान होणं म्हणजे आपल्याला भगवंताच्या भक्तांचा संग लाभणं, भगवंताच्या भक्तांचा संग लाभणं हे भाग्याचं लक्षण आहे. आणि प्रभुपाद म्हणायचे त्यांनी हे जे हरे कृष्ण आंदोलन आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावना अमृत संघाची स्थापना केली आणि या संघाच्या द्वारे वेगळी केंद्र मंदिरं उघडली जातात. या पाठिंबाचा उद्देश असा आहे जेणेकरून तिथे या केंद्राच्या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी त्या स्थानिक जीवांना जे भुले भटके जे जीव आहेत त्यांना संग लाभावा, त्यांना सत्संग लाभावा. त्यज टाका आणि टाळा दुर्जन संसर्ग. दुर्जनाचा संसर्ग टाळा, त्यज टाका आणि भज संत समागम असं एक वचन आहे.
असत्संग त्यागाते वैष्णवाचा असत्संग त्यागात असत्संग त्यागात जो असत्संग त्यागतो खोटा नाटा जो संघ आहे या जगामधला तो टाळणारा त्यापासून दूर राहणारा तो वैष्णव. तेव्हा हे हरे कृष्ण आंदोलन सर्व जगभर आणि चैतन्य महाप्रभूच्याच कृपेनं चैतन्य महाप्रभू एवढे कृपाळू दयाळू त्याने कोणाकडेही दुर्लक्ष नाही केलं. आणि त्याने घोषणा केली, भविष्यवाणी केली, माझ्या नावाचा हरिनामाचा हरे कृष्ण कृष्ण हरे हरे त्या नावाचा प्रचार या पृथ्वीच्या पाठीवरती जेवढी गावं जेवढी शहरं आहेत त्या सर्व शहरामध्ये त्या सर्व गावामध्ये माझ्या नावाचा गजर होणार. एकेकाळी एकेवेळी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये होणारा जो हरिनामाचा गजर तो हरिनामाचा गजर सर्वत्र पोहोचेल अशी भगवंताने भविष्यवाणी केली. आणि ह्या हरे कृष्ण आंदोलनाचं तेच लक्ष आहे. आणि सत्य शेवटी फक्त गावामध्ये किंवा शहरामध्ये पोचायचंच नाही तर त्या नारद मुनींच्या मते नारद मुनी ते एकेवेळी भक्ती देवीला म्हणाले, हे भक्ती देवी मी तुला सर्वत्र पोहोचवेन. भक्ती देवी भक्ती एक देवी आहे, म्हणजे ज्ञान वैराग्य ही तिची मुलं आहे. मी तुला सर्वत्र पोहोचवेन. कुठे कुठे गेहे गेहे जने जने त्या प्रत्येक गावातल्या आणि शहरातल्या प्रत्येक घरामध्ये मी तुला पोहोचवणार आहे. आणि फक्त घरामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत मी तुला पोहोचवणार आहे. असा दुसरा एक संकल्प योजना म्हणा नारद मुनींची योजना किंवा या सर्व योजना चैतन्य महाप्रभूंची भविष्यवाणी खरी होऊ लागलेली आहे. ज्यावेळी म्हणाले चैतन्य महाप्रभू पृथ्वीचे असे जातात प्रत्येक नगरामध्ये ग्रामामध्ये माझ्या नावाचा प्रचार होईल, त्यामध्ये सावंतवाडी काही उल्लेख जरूर होता. तेव्हा भगवंताने आठवण काढली आपली सावंतवाडीची. अशा प्रकारे भगवंताची कृपा गावोगावी शहरोशहरी घरोघरी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायची आहे, पोहोचत आहे. आता सुरुवातच आहे. पण आपल्याकडे थोडा वेळ आहे. या कलियुगातल्या 10,000 वर्षामध्ये असा कळीचा काळ काय
म्हणजे भांडण तंट्याचा, कलह, कली म्हणजे कलह, मंदः समंदमतयो मंदभाग्य अयुधकृतः, अशा लक्षणाने दुर्गुणाने युक्त अशा या कलियुगाच्या काळामध्ये हे हरिनाम, हे हरिभक्ती पसरत आहे. आणि कसं हरिनामात पोहोचत नाही. हरिनाम पोहोचलं की मग मंदिर होत आहे, जिथे श्रवण कीर्तन नित्यम भागवत सेवयाही सुरू होतात, कीर्तन सुरू होत आहे, प्रसाद वितरण होत आहे. दुसरे हरिनामाच्या रूपाने भगवान प्रवेश करतात. त्याचे बरेचसे परिणाम किंवा फळ भेटतात. तेही इथं होताना आपण पाहतोय. माझ्या पाठीमागच्या भेटीमध्ये ती जागा तर होती. ओके, पण मंदिर नव्हतं तेव्हा. सहस्रनाम प्रभूंच्या प्रयत्नानं अथक प्रयत्नाने तसं सहस्रनाम प्रभूंचं सावंतवाडीवरती फार प्रेम आहे. तेव्हा भक्तावरती तर प्रेम आहेच आहेच. त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून किंवा त्या प्रेमाचं फळ म्हणून आपण एक एक फळ आहात. किंवा सहस्रनाम प्रभू आपण सर्व जुन्यातले विनोद बिहारी प्रभू के. आणि कोण आहे जुन्यातलं, कोण आहे का आणि कोण काय? संख्याही वाढवा. बसा सावंतवाडीच्या गल्ली बोळातून राम नाम के घेरे मोती मोती बिखराओ मैं गली गली. सर्वत्र ग्रंथ वितरणी करा. भगवद्गीता जयंती महोत्सव की इथे प्रसार करा. या मंदिरामध्ये सत्संग चालू ठेवा. उत्सव साजरे करा. वेगवेगळे उत्सव प्रसाद वितरण करा. वेळोवेळी धाम यात्रा पंढरपूर धामामध्ये पंढरपूरला या, वृंदावनला या, मायापूर इकडे तिकडे चोरीकडे आनंदी आनंदाकडे. जय हरे कृष्ण.